येस. आवाज क्लिअर येत आहे सगळ्यांना? येस सर. आवाज क्लिअर आहे आता पण? येस सर. परफेक्ट. चलो, आपण बघितलं होतं काल आउटर जॉईन. आता आउटर जॉईन मध्ये किती टाईप पडतात कुणाल? राईट जॉईन, लेफ्ट जॉईन आणि फुल आउटर जॉईन. आउटर जॉईन, दुसरा आहे लेफ्ट आउटर जॉईन आणि तिसरा आहे फुल आउटर जॉईन. ओके, मग ज्यावेळेस राईट आउटर जॉईन म्हणतो तो राईट आउटर जॉईनला दुसरं नाव काय आहे? राईट जॉईन. राईट जॉईन. लेफ्ट आउटर जॉईनला दुसरं नाव काय आहे? लेफ्ट जॉईन. ओके, आणि तुमचा फुल आउटर जॉईन आहे त्याला आपण काय म्हणू शकतो? फुल जॉईन म्हणू शकतो. बरोबर, हे टाईप बघितले होते आपण. आता मला सांगा, तुम्ही राईट आउटर जॉईन मध्ये किती रेकॉर्ड येणार जर आपल्याकडे 2 टेबल्स आहेत तर? राईटचे सर्व आणि ते कॉमन असतील ना, लेफ्ट अँड राईट. राईट मधले सगळे येतील आणि लेफ्ट मधले राईट मधले कॉमन येतील. राईट आउटर जॉईन म्हणतो त्यावेळेस मला काय होतं, जे पण माझे टेबल 2 असतील त्याच्यामध्ये राईट साईडला जो मी स्पेसिफाय केलेला आहे त्याच्यातले सगळे रेकॉर्ड्स मला भेटतील. बरोबर, आणि लेफ्ट साईडच्या आणि राईट साईडच्या टेबलमध्ये जे मॅचिंग रेकॉर्ड्स आहेत ते मला मिळतील. मग आता मॅचिंग कशाच्या बेसवरती? जो की तुमचा कॉमन कॉलम असेल त्याच्या बेसवरती. ओके, मग हा झाला तुमचा राईट आउटर जॉईन. लेफ्ट आउटर जॉईन याचा विरुद्ध असतो. ठीक आहे, लेफ्ट आउटर जॉईन मध्ये काय होईल? लेफ्ट साईडच्या टेबलचे सगळे रेकॉर्ड्स भेटतील तुम्हाला आणि मॅचिंग रेकॉर्ड्स लेफ्ट आणि राईट मध्ये जे पण मॅचिंग रेकॉर्ड्स आहेत, कॉमन रेकॉर्ड्स आपण ज्यांना म्हणू शकतो, ते भेटतील. ठीक आहे, हा झाला तुमचा राईट आउटर जॉईन. ओके, जर मी राईट आउटर जॉईन म्हटलं, ओके, टेबल ए ला मी लेफ्ट टेबल बोललो, टेबल बी ला राईट टेबल बोललो, तर मला राईट टेबलला म्हणजे टेबल बी चे सगळे रेकॉर्ड्स मिळतील. पण मी राईट आउटर जॉईनच म्हटलो आणि टेबल इकडचे तिकडे केले, एक्सचेंज केले, तर त्याचा काय होतं? आउटपुट व्हॅरी होईल. दॅट विल बी सिमिलर ॲज दॅट ऑफ लेफ्ट आउटर जॉईन, जे की आपण काल बघितलंय. ठीक आहे, त्यानंतर आपण बघितलं होतं फुल आउटर जॉईन. फुल आउटर जॉईन काय असतो? फुल आउटर जॉईन सर्व रेकॉर्ड. सर्व. दोन्ही टेबल मधले मॅचिंग रेकॉर्ड्स तुम्हाला मिळतील, प्लस दोन्ही टेबल मधले असे रेकॉर्ड्स मिळतील जे की मॅचिंग नाहीत. ओके, लक्षात आलं? आणि तुमचा दुसरा जॉईनचा टाईप आपण बघितला. आता हे झाले आउटर जॉईनचे सब टाईप्स 3. ओके, आउटर जॉईनचे 3 टाईप पडतात. आणि त्यानंतर आपण दुसरा टाईप बघितला होता, दॅट इज युअर इनर जॉईन. इनर जॉईन काय असतात? बेसिकली दोन्ही टेबल मधले कॉमन व्हॅल्यूज. येस, दोघांमधल्या मॅचिंग व्हॅल्यू बोलू शकतो किंवा कॉमन व्हॅल्यूज. ठीक आहे, आता मी हे इक्वी जॉईन्स वरती आपण येऊया. ठीक आहे, विल स्टार्ट विथ दिस. आपल्याकडे 2 टेबल आहेत. ओके, एक एम्प्लॉय टेबल आहे आणि दुसरा टेबल कोणता आहे? डिपार्टमेंट टेबल आहे. ठीक आहे, आता इक्वी जॉईन्स म्हणजे काय? फर्स्ट ऑफ ऑल, इक्वी जॉईन या शब्दाचा अर्थ काय होतो आपण हे बघू. एक तर इक्वी जॉईन आहे आणि दुसरा टाईप त्याच्या विरुद्ध काय आहे? नॉन इक्वी जॉईन्स. जसं की मी तुम्हाला अगोदर सांगितलं, आपलं मेजर जे जॉईन्स होते ते आपण काय केलेलं? ऑलरेडी कव्हर केलेले. बरोबर, म्हणजे जे लेफ्ट आणि म्हणजे लेफ्ट आउटर जॉईन असेल, राईट आउटर जॉईन असेल, तुमचा इनर जॉईन असेल, फुल आउटर जॉईन असेल, हे माझ्या दृष्टीनं हे मी यांना मेजर जॉईन समजतो. बाकीचे जॉईन्स पण इम्पॉर्टंट आहेत, असं नाही की ते इम्पॉर्टंट नाही आहे. हे सुद्धा माहित पाहिजे, इंटरव्ह्यूवर ते पण विचारू शकतो ऍटलिस्ट, की तुम्ही मला इक्वी जॉईन काय आहे, इक्वी जॉईन सांगा. ठीक आहे, नॉन इक्वी जॉईन काय आहे ते सांगा. ठीक आहे, मग इक्वी जॉईन काय असतो? महेश, इक्वी जॉईन काय असतो आपला? इक्वल जे एलिमेंट्स असतात, इक्वल स्ट्रक्चर त्याला जॉईन्स करतो. बरोबर आहे. थोडक्यात मी सांगतो. आता आपण जे जॉईन्स बघितले त्याच्यामध्ये आपण कोणता कीवर्ड यूज केला होता? ऑन कीवर्ड यूज केला होता. सिलेक्ट स्टार फ्रॉम ईएमपी, लेफ्ट आउटर जॉईन, डिपार्टमेंट. आपण त्यानंतर आपण काय बोललो होतो? ऑन नंतर आपण कंडिशन स्पेसिफाय केली होती, एम्प्लॉय टेबलचा डिपार्टमेंट नंबर इज इक्वल्स टू डिपार्टमेंट टेबलचा डिपार्टमेंट नंबर. पण ज्यावेळेस ऑन कंडिशन आपण यूज करत नाही आणि ज्यावेळेस आपण वेअर कंडिशन यूज करतो त्यावेळेस आपण कोणता जॉईन स्पेसिफाय करू शकतो? इक्वी जॉईन्स. इक्वी जॉईन मध्ये काय होतं? इक्वी जॉईन मध्ये काय असतं? स्पेसिफिक कॉलम. ऑन कीवर्ड हा नसतो, वेअर कीवर्ड असतो.
आणि इक्वी मध्ये एक स्पेसिफिक ऑपरेटर आपण यूज करतो, दॅट इज युअर इक्वल्स टू. हे ऑपरेटर आपण यूज करतो. ठीक आहे. आणि नॉन इक्वी मध्ये काय करतो, याच्या व्यतिरिक्त इक्वल टू च्या व्यतिरिक्त ऑदर दॅन असं लिहितो मी, ऑदर दॅन इक्वल. ठीक आहे. इक्वल टू च्या व्यतिरिक्त जर कोणतं ऑपरेटर असेल तर ते आपण नॉन इक्वी जॉईन मध्ये यूज करतो. ठीक आहे. आता जर मी ही क्वेरी अशी लिहिली, फक्त क्वेरी लिहिण्याची पद्धत वेगळी आहे, बाकी काहीच नाही याच्यामध्ये. ठीक आहे. ओके, लेट मी राईट अ क्वेरी. ओके, सिलेक्ट स्टार फ्रॉम. ओके, स्टार म्हणजे काय, दोन्ही टेबल मधले सगळे कॉलम्स तुम्हाला भेटतील. आता आपण जॉईन्स करतोय त्याच्यामध्ये, म्हणजे जॉईन्स म्हणजे काय, बेसिकली दोन टेबल असणार याच्यामध्ये मिनिमम. ओके, ज्यावेळेस स्टार म्हणतो तर जे आपण दोन टेबल आता घेणार आहोत त्या टेबलचे सगळे कॉलम तुम्हाला मिळायला हवे. ठीक आहे. मग मी काय बोललो, सिलेक्ट स्टार फ्रॉम. ओके, त्यानंतर बोललो EMP. ओके, आणि क्वामा देऊन डिपार्टमेंट बोललो. ठीक आहे. आणि त्यानंतर काय बोललो मी, वेअर कंडिशन दिली. ऑरच्या ऐवजी काय बोललो, वेअर. आणि सेम आपला एम्प्लॉय टेबल मधला डिपार्टमेंट नंबर इज इक्वल्स टू डिपार्टमेंट टेबल मधला डिपार्टमेंट नंबर. आता जर हे कुठून आलं हे तुमच्या लक्षात आलं ना, एम्प्लॉय टेबलचा डिपार्टमेंट नंबर का घेतला मी, कारण तो तुमच्या टेबल मधले काय आहेत, मॅचिंग कॉलम्स आहेत. एम्प्लॉय टेबलचा डिपार्टमेंट नंबर शुड बी इक्वल्स टू डिपार्टमेंट टेबलचा डिपार्टमेंट नंबर. ओके, तर मग अशा पद्धतीने जर आपण जॉईन लिहिला आणि वेअर ज्यावेळेस आपण यूज केलं आणि वेअर नंतर इथे इक्वल टू ऑपरेटर यूज केला, दॅट इज युअर इक्वी जॉईन्स. मग आता मला सांगा तुम्ही, एम्प्लॉय टेबलचा डिपार्टमेंट नंबर हा डिपार्टमेंट टेबलच्या डिपार्टमेंट नंबरला मॅच होतो, म्हणजे मला याच्यातून कोणता आउटपुट येईल ह्या चारपैकी? इक्वल इक्वल. येस, Inner इनर joint. आउटपुट येणार ना बेसिकली. सो जर मी हे एक्झिक्यूट केलं, लेट्स ट्राय टू एक्झिक्यूट दिस, आला तुमचा इनर जॉईंट. म्हणजे काही वेगळं झालं का याच्यामध्ये? नाही, इट इज सेम ॲज दॅट ऑफ इनर जॉईंट ह्या केसमध्ये. ठीक आहे. मग मी काय केलं, इथे फक्त सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP कॉमा डिपार्टमेंट बोललो, वेअर कीवर्ड यूज केला, त्यानंतर मी काय केलं, एम्प्लॉय टेबलचा डिपार्टमेंट नंबर आणि डिपार्टमेंट टेबलचा डिपार्टमेंट नंबर, आणि ही इथे इक्वल टू वेअर आहे आणि इक्वल टू आहे, म्हणून दिस इज युअर इक्वी जॉईन्स. इक्वल टू च्या व्यतिरिक्त जर मी ग्रेटर दॅन केलं तर तो काय होईल तुमचा, ऑदर दॅन इक्वल टू ऑपरेटर आहे ना, सो दिस इज युअर नॉन इक्वी जॉईन. याला एक्झिक्यूट केलं, तुम्हाला काहीतरी रेकॉर्ड्स भेटले. मग याच्यामध्ये काय होतं, एम्प्लॉय टेबलचा डिपार्टमेंट नंबर हा ग्रेट पाहिजे कशाच्या, डिपार्टमेंट टेबलच्या डिपार्टमेंट नंबर पेक्षा. म्हणजे हा जॉईनचा टाईप कोणता झाला, दिस इज युअर नॉन इक्वी जॉईन्स. ओके, मग जर मी याचा ऑपरेटर परत चेंज केला, परत इक्वल टूच्या व्यतिरिक्त कोणताही जरी असला तरी तुमचा काय असणार, तो नॉन इक्वी जॉईन. लक्षात आलं काय केलं आपण याच्यामध्ये? बेसिकली इंटरव्ह्यूला हा प्रश्न विचारला जातो की इक्वी जॉईन्स आणि नॉन इक्वी जॉईन्स काय आहेत. मग आपलं उत्तर हे पाहिजे की इक्वी जॉईन्स हे असे जॉईन्स असतात ज्याच्यामध्ये आपण इक्वल टू ऑपरेटर यूज करतो. ओके, आणि वेअर कीवर्ड यूज होतो बेसिकली. ठीक आहे. आणि नॉन इक्वी जॉईन्स हे असे जॉईन्स असतात ज्याच्यामध्ये इक्वल टूच्या व्यतिरिक्त दुसरे कोणते पण आपण काय करू शकतो, ऑपरेटर यूज करू शकतो, आणि ज्याच्यामध्ये वेअर कीवर्ड असतो. दॅट्स इट. लक्षात आलं? फक्त ही क्वेरी लिहिण्याची मेथड वेगळी आहे. मी तुम्हाला आपल्या डॉक्युमेंटमध्ये पेज नंबर 77 वरती भेटून जाईल. 77 वरती जॉईन सुरू होतात. ओके, पहिला जॉईन आहे आपला इक्वी जॉईन. लक्षात आलं काय केलं आपण याच्यामध्ये? काही डाऊट आहे का कुणाला? इक्वी जॉईन मध्ये कोणता ऑपरेटर यूज होतो, इक्वल्स टू. आणि नॉन इक्वी मध्ये काय होतं, इक्वल टूच्या व्यतिरिक्त कोणताही. फार कमी प्रमाणात यूज होतात इक्वी जॉईन्स, नॉन इक्वी जॉईन्स, पण जर कुठे यूज झाले तर आपल्याला माहिती पाहिजे. ओके, येस नो गाईज? Yes, sir. Yes, sir. करायची आहे सगळ्यात जास्त 99% आपल्या 90% म्हणा, 99 नाही 90% प्रॅक्टिस ही आपल्याला आउटर जॉईन आणि इनर जॉईनची करायची आहे. ठीक आहे. मग आपल्याला बाकीची सेल्फ जॉईन करायचा आहे, क्रॉस जॉईन काय असतो तो करायचा आहे. ठीक आहे. मग तुमचे इक्वी आणि नॉन इक्वी जॉईन असतील. ठीक आहे, हे माहित पाहिजे. ठीक आहे. ठीक आहे, अजून एक जॉईनची पुढची मेथड आहे. आता हे दोन आपले क्लिअर झाले, आपण आता पुढे जाऊया. मी काय करतो, समजण्यासाठी फक्त हे टेबल, इथे खूप सगळी गर्दी झाली आहे, मी इकडे खाली घेतो हे दोन टेबल्स. ठीक आहे. आता हे टेबल्स खाली घेतो आणि मी हे सगळं जसंची तसे कॉलम्स घेतो. हे कॉलम्स का घेतले लक्षात आलं का? बरं ठीक आहे, चला हे टेबलचे 3 कॉलम्स इथून घेतो, इथे पेस्ट करतो, परत ह्या टेबलचे 5 कॉलम इथून घेतो, इथे 5 पेस्ट करतो. म्हणजे काय केलं मी, सगळ्या टेबलचे सगळे कॉलम्स, थोडक्यात स्टार. ओके, आता
आता मी काय करणार आहे, ओके, आपण पुढचा टाईप बघतोय जॉईनचा. ठीक आहे, त्या टाईप मध्ये मॅच हो नाहीतर नाही हो. ठीक आहे, 10ला 10 मॅच हो नाहीतर नाही हो, तरीही आपल्याला काय करायचं आहे, त्यांच्यामध्ये जॉईन परफॉर्म करायचं आहे. ठीक आहे, म्हणजे कसं, ही रो या सगळ्या रो सोबत मॅच होणार, दुसरी रो सगळ्या रो सोबत मॅच होणार ह्या टेबलच्या, आणि ह्या टेबलची तिसरी रो ती एम्प्लॉय टेबलच्या सगळ्या रो सोबत मॅच होणार. मग मला किती आउटपुटला किती रो यायला पाहिजे? 12. किती रो यायला पाहिजे आउटपुटला? 12. येस, परफेक्ट. किती यायला पाहिजे? परफेक्ट. 10 मॅच होईल या 10ला, 10 मॅच होईल 20ला, 10 मॅच होईल 30ला, 10 जॉईन होईल 40ला. ठीक आहे, परत 20 10ला, 20 20ला, 20 10ला, 20 40ला, परत 30 10ला, 30 20ला, 30 10ला आणि 30 40ला. ठीक आहे, आपण करून बघूया. अँड दिस टाइप ऑफ जॉईन इज नोन ॲज युअर क्रॉस जॉईन. क्रॉस जॉईन म्हणजे काय? दिस विल गिव्ह यू दी कार्टेशियन प्रोडक्ट. कार्टेशियन प्रोडक्ट प्रोडक्ट देतो प्रोडक्ट. कार्टेशियन प्रोडक्ट किंवा कार्टेशियन जॉईन किंवा क्रॉस जॉईन किंवा क्रॉस प्रोडक्ट, हे सगळे वर्ड एकच आहेत. ठीक आहे, कुठेतरी नोट करून घ्या. कार्टेशियन जॉईन सुद्धा म्हणतात त्याला. इंटरव्ह्यूअर विचारतो की कार्टेशियन प्रोडक्ट काय असेल? जर टेबल ए मध्ये 5 रेकॉर्ड आहे, टेबल बी मध्ये 6 रेकॉर्ड आहे, तर किती कार्टेशियन प्रोडक्ट किती असेल त्यांचा? एका टेबल मध्ये 5 आहे, दुसऱ्या टेबल मध्ये 6 आहे. बेसिकली काय 30. असं आपल्याला त्यांचं प्रोडक्ट घ्यायला लागतं. ठीक आहे, मग आता हे जर घेतलं मी इथे, ओके, याच्यासोबत मला हे मॅच करायचं आहे. ठीक आहे, पहिल्याच रो सोबत परत इकडची दुसरी रो मॅच करायची आहे. ठीक आहे, मी बेसिकली 4 वेळेस घेऊन टाकतो. पहिली रो बघा, दुसरी, तिसरी, चौथी. ठीक आहे, हे बघा, या पहिल्या रो सोबत ही पहिली रो घेतली, साकेतची घेतली. परत 10 मार्केटिंग हैदराबाद साठी मी काय घेतलं, सुधा क्लर्क 333 20. परत ह्याच पहिल्या रो साठी ही तिसरी रो घेतली, ह्याच पहिल्या रो साठी ही चौथी रो घेतली. दॅट इज युअर कार्टेशियन प्रोडक्ट. ठीक आहे, मग आता याचं इकडच्या दुसऱ्या रो सोबत सेम सिच्युएशन करायची. याची दुसरी रो, याची पहिली, याची दुसरी, याची दुसरी, याची दुसरी, याची तिसरी, याची दुसरी, याची चौथी. लक्षात आलं? दिस इज युअर कार्टेशियन प्रोडक्ट किंवा क्रॉस जॉईन. एक जॉईनचा टाईप आहे वेगळा, इंटरव्ह्यू मध्ये प्रश्न विचारला जातो. ठीक आहे, आता हा क्रॉस जॉईन इंडस्ट्रीमध्ये यूज होतो की नाही मी तरी अजून बघितला नाहीये, बट होत असेल मे बी. मी क्वेरी ज्या बघितल्या त्याच्यामध्ये असं क्रॉस जॉईनचा प्रोडक्ट तरी बघितलेला नाहीये, बट ठीक आहे, आपल्याला माहिती हवी ही गोष्ट. ठीक आहे, किती रेकॉर्ड झाले टोटल? आय एम सिलेक्टिंग ऑल दिस. 12 आहे बेसिकली. 4 4 8 4 12. ठीक आहे, मग जर आता मला सांगा, टेबल ए आहे, ओके, आणि टेबल बी आहे. टेबल ए मध्ये 10 रेकॉर्ड आहे, टेबल बी मध्ये टेबल ए मध्ये 10 रेकॉर्ड्स आहेत, ओके, आणि टेबल बी मध्ये 20 रेकॉर्ड आहे. सो व्हॉट विल द कार्टेशियन प्रोडक्ट ऑफ दिस? कार्टेशियन क्रॉस जॉईनला किती रेकॉर्ड येतील किंवा कार्टेशियन जॉईनला किती रेकॉर्ड्स येतील? 200. किती? 200. 200. येस, दोघांचा गुणाकार करायचा बेसिकली. ठीक आहे, तर हे प्रश्न विचारतात, छोटे छोटे प्रश्न विचारतात ते, आणि ते आपल्याला बेसिकली आपल्याला माहित असतं क्रॉस जॉईन काय असतं, ही रो ह्या रोला, पण ह्या छोट्या छोट्या गोष्टी माहित नसल्यामुळे आपल्याला ते आन्सर देता येत नाही बेसिक. ठीक आहे, ओके. आता हे क्रॉस जॉईन करायचं कसं? खूप सोपी मेथड आहे. इथे क्वेरी करणं सोपं आहे. हे बघा, ज्यावेळेस तुम्हाला एखादी क्वेरी जमत नाही त्यावेळेस आपल्याकडे सगळ्यात मोठं अस्त्र काय आहे? क्रॉस जॉईन कसा यूज होतो हे जर माहितच नसेल आपल्याला, तर आपल्याकडे सगळ्यात मोठं अस्त्र काय आहे आज? ChatGPT. येस, ChatGPT वरती जाऊ शकतो तुम्ही, तिथे क्वेरी कसं करायचं हे बघू शकता. ठीक आहे, ते महत्वाचं नाही, पण क्रॉस जॉईन फंक्शन कसा करतो, त्याचं बेसिक काय आहे हे महत्वाचं, हे समजणं गरजेचं आहे. ChatGPT तुम्हाला एका सेकंदात क्वेरी देईल. ठीक आहे, आपण क्रॉस जॉईन बघूया. ओके, आता मी बघा कसं लिहितो. इथे लिहिण्याच्या 2 मेथड, एक तुमच्या डॉक्युमेंट मध्ये नाहीये, एक डॉक्युमेंट मध्ये आहे. ठीक आहे, सिलेक्ट स्टार फ्रॉम, मला इंटरव्ह्यूला विचारलेला प्रश्न आहे. ठीक आहे, पहिल्यांदा आता आपण
जी तुमच्या डॉक्युमेंटमध्ये आहे पेज नंबर 79 वरती ती बघूया. ठीक आहे. क्रॉस जॉईन काय देतो तुम्हाला, दिस विल गिव्ह यू द क्रॉस प्रोडक्ट. क्रॉस प्रोडक्ट म्हणजे काय, कार्टेशियन प्रोडक्ट म्हणजे काय, एक रो बाकी सगळ्या रोला, दुसरी रो बाकी सगळ्या रोला, तिसरी रो बाकी सगळ्या रोला. काय वाटतं काय असेल याचं क्वेरी, काय असेल? सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP क्रॉस जॉईन डिपार्टमेंट. मग आता याच्यामध्ये काही सांगायची गरज आहे का मला, कशाच्या बेसवरती करा, इक्वल्स टू काय घ्या काय नाही, कारण प्रत्येक रोला तशी पण ती कम्पेअर होते, बरोबर. मग त्याच्यामुळे सांगायची काही गरज नाही. दिस इज सफिशियंट. सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉय क्रॉस जॉईन डिपार्टमेंट. सो ही क्वेरी जर तुम्ही यूज केली तर तुम्हाला काय होतं, कार्टेशियन प्रोडक्ट भेटतं. सी इथे 12 रोज भेटले तुम्हाला टोटल. ठीक आहे. हे 10चे 3 रो ह्या प्रत्येक इकडच्या प्रत्येक म्हणजे सॉरी, ही साकेतची रो आहे. आता इथे उलट झालेलं आहे थोडक्यात. ठीक आहे. 10 साकेत सोबत आहे, मग 10 हा 10 परत ह्या 10 सोबत आहे. थोडक्यात इथं असं केलेलं आहे बघा, 10 10 20 10 30 10 या 10 सोबत घेतल्या सगळ्या साकेच्या. मग सुधाचे रेकॉर्ड्स घेतले, मग जगनचे घेतले, मग मधूचे घेतले. बट अल्टिमेटली सगळं तुमचं काय आहे, सेमच आहे. नंबर ऑफ प्रोडक्ट तुमचे काही चेंज होणार आहेत का, नाही. मला स्वतःला इंटरव्ह्यू मध्ये असा प्रश्न विचारला होता ज्याचं उत्तर मला देता आलं नव्हतं. ठीक आहे. तो प्रश्न तुम्हाला सांगतो मी. सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP डिपार्टमेंट, याचं आउटपुट काय असेल असं मला विचारलं होतं. काय विचारलं होतं, सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP डिपार्टमेंट, याचा आउटपुट काय असेल. काय आहे का मध्ये जॉईनचं नाव आहे का, नाही. ठीक आहे. आपण आजपर्यंत बघितलं होतं सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉय, पण मग इथे काय केले, क्वामा करून दुसऱ्या टेबलचं नाव दिलं, त्याचा आउटपुट काय येतो, तर त्याचा आउटपुट तुमचा काय येतो, काय आलाय आउटपुट, क्रॉस जॉईन, कार्टेशियन जॉईन आलेला आहे, क्रॉस प्रोडक्ट आलेला आहे, कार्टेशियन प्रोडक्ट आलेला आहे. ठीक आहे. तर ह्या दोन पद्धतीने आपण जॉईन करू शकतो. आता ह्या स्टारच्या ऐवजी तुम्हाला माहिती आहे, सांगायची गरज नाही आहे, मी नंबर ऑफ कॉलम जे मला हवे ते घेऊ शकतो. EMP ला ई म्हणू शकतो, आणि ते ई प्रत्येक कॉलमलाही मी बोलू शकतो की ई डॉट एम्प्लॉय नंबर, ई डॉट ई नेम, ई डॉट जॉब, असं डी डॉट मॅनेजर, डी डॉट डिपार्टमेंट नंबर असं करू शकतो. हे काही सांगायची गरज नाही आहे, बेसिक त्याचं हेच आहे. स्टारला तुम्ही इथं 10 कॉलमची नावं लिहू शकतात. ठीक आहे. आणि त्यांना परत तुम्ही एलियास पण यूज करू शकतात. सो ते बेसिक आहे. ओके, ते आपण करू शकतो. पण त्याचं रूट काय आहे, दिस आहे, हे आहे त्याचं रूट थोडक्यात. सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP क्रॉस जॉईन डिपार्टमेंट. ओके. आणि दुसरी मेथड कशी आहे, सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉय डिपार्टमेंट, हे पण तुम्हाला काय देणार, कार्टेशियन प्रोडक्टच देणार. ओके. समजायला सोपं आहे. समजलं, नसन समजलं तर परत सांगतो. समजलं. बाकीच्या सगळ्यांना समजलं. जॉईन खूप मी त्यासाठी सांगितलं, आपण जॉईन जास्त वेळ देणार आहोत जॉईनला. 2 सेशन मध्ये जॉईन कव्हर करणार होतो. ठीक आहे. काल आपण जे बेसिक होते, जे समजण्यासाठी आपल्याला आवश्यक होते, त्यांना खूप वेळ दिला. आज पण पूर्ण सेशन जॉईन मध्ये जाईल आपलं. ठीक आहे. सो नाही समजलं तर विचारा. दीपक, हर्ष, कुणाल, धीरज. येस सर. हो येस सर. ओके. आतापर्यंत आपण कोणते कोणते जॉईन बघितले, आपण आउटर जॉईन बघितले. त्याच्यामध्ये 3 टाईप पडतात. ओके. लेफ्ट आउटर, राईट आउटर, फुल आउट. नंतर आपण इनर जॉईन बघितला, दुसरा टाईप. ओके. तर आपण काय बघितलं, जॉईन झालेलो आहे. ठीक आहे. आता पुढचा जॉईन आहे, दॅट इज युअर नॅचरल जॉईन. नॅचरल जॉईन काय देतो तुम्हाला महेश, नॅचरल जॉईन मध्ये काय भेटतं, इनर जॉईनच मिळेल ना, म्हणजे कॉमन. येस, कॉमन प्रोडक्ट, कॉमन व्हॅल्यूज, मॅचिंग व्हॅल्यूज. जो तुमचा इनर जॉईन आहे तेच तुमचा काय आहे, नॅचरल जॉईन. फक्त चेंज काय झालं, लिहिण्याची मेथड चेंज झाली. आपण ज्यावेळेस मी इनर जॉईन करत होतो, इनर जॉईनला मी काय क्वेरीज केली, सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP, ओके, इनर जॉईन डिपार्टमेंट. ओके. आणि मी पुढे काय दिली होती, ऑन कंडिशन दिली होती, ऑन डिपार्टमेंट डॉट डिपार्टमेंट नंबर इज इक्वल्स टू एम्प्लॉय डॉट डिपार्टमेंट नंबर. यांनी तुम्हाला आउटपुटला काय आलं, इनर जॉईन आला.
पण नॅचरल या शब्दाचा अर्थ काय, नैसर्गिक. ओके, नॅचरली तो जॉईन करतो. इथे तुम्हाला स्पेसिफाय करायला लागत नाही की कोणते कॉलम घ्यायचे. तुम्ही जर बघितलं आपल्याकडे ऑलरेडी 2 कॉलम असे आहेत जे नावानीच मॅच होतात, डिपार्टमेंट नंबर आणि डिपार्टमेंट नंबर. बाकी दुसरा कॉलम मॅचिंग आहे का, नाही. सो त्या केसमध्ये आपण काय करू शकतो, मी जर असं बोललं सिलेक्ट स्टार फ्रॉम ओके EMP ओके नॅचरल जॉईन डिपार्ट, काय आलं आउटपुटला, कोणत्या व्हॅल्यूज इथे बघितलं तर तुमच्या लक्षात येईल. कॉमन व्हॅल्यूज. कोणत्या व्हॅल्यूज आहेत, कॉमन व्हॅल्यूज आहेत. ठीक आहे, मॅचिंग व्हॅल्यूज आहेत. मी इथे स्पेसिफाय केलं का कोणता कॉलम घ्यायचा आहे. कधी कधी कंपनीमध्ये ज्यावेळेस आपण नॅचरल जॉईन परफॉर्म करतो, ठीक आहे, कधी कधी ज्यावेळेस आपण इनर जॉईन परफॉर्म करतो, ठीक आहे, तर असं नसतं की हे दोन्ही कॉलमची नावं सेमच असेल, वेगळे असू शकतं. इथे डिपार्टमेंट नंबर असू शकतं, इथे पूर्ण याच्यात डिपार्टमेंट नंबर लिहिलं जाऊ शकतं, किंवा डिपार्टमेंट नंबर ऑफ एम्प्लॉईज, असे काही असू शकतं. ते आपण स्पेसिफाय करतो ऑन कंडिशन नंतर, ज्यावेळेस आपण इनर जॉईन यूज करतो, बरोबर ना. पण आपण ज्यावेळेस नॅचरल जॉईन यूज करतो आपल्याला स्पेसिफाय करायची गरज पडत नाही. ठीक आहे, ते ऑटोमॅटिकली ते पकडून घेतं की कोणत्या कॉलमवरती आपल्याला काय करायचं आहे, जॉईन परफॉर्म करायचं. आणि नॅचरली आपल्याकडे 2 कॉलम आहे ज्यांच्यामध्ये हे कॉलमचे हेडिंग्स मॅच होतात. ठीक आहे, त्यामुळे मग ते काय करेल, फक्त त्या हेडिंग वरतीच मॅच करेल. ठीक आहे, डिपार्टमेंट नंबरचं जर एखाद्याच्या कॉलमचं नाव चेंज करून बघा, मग ते होतं की नाही ते बघा. ठीक आहे, अल्टर टेबल करून त्याचं नाव चेंज करा, मग नॅचरल जॉईन परफॉर्म करून बघा, मग ते होतं का नाही ते त्याच्यावरती थोडा वेळ द्या. ठीक आहे, बाकी नॅचरल जॉईन समजलं तुम्हाला, काय देईल तुम्हाला, कॉमन व्हॅल्यूज देणार आहे. ठीक आहे, ठीक आहे का. येस सर. ओके, आता आपल्याकडे किती जॉईन झाले आतापर्यंत, वी हॅव कवर्ड. तुमचं आउटर जॉईन बघितला. हे नावं का घेतोय, कारण का तुमच्या लक्षात यायला पाहिजे की आपण जॉईन मध्ये काय काय बघितलं. आउटर जॉईन मध्ये किती टाईप पडतात, फुल आउटर जॉईन पडतो, राईट आउटर आहे, आणि तिसरा आहे लेफ्ट आउटर. ठीक आहे, त्यानंतर आपण दुसरा जॉईनचा टाईप काय बघितला, इनर जॉईन. नंतर काय बघितलं आपण, इक्वी जॉईन, बरोबर. नंतर नॉन इक्वी बघितलं. ओके, त्यानंतर आपण क्रॉस जॉईन बघितला. त्यानंतर आपण बघितला कोणता, नॅचरल. ठीक आहे, यातल्या ह्या 2 याच्या सगळं डिटेल मध्ये माहिती पाहिजे आपल्याला, बाकी हे काय करतात हे माहिती पाहिजे. ठीक आहे, आणि शेवटचा जॉईन जो आपल्याला बघायचा दॅट इज युअर सेल्फ जॉईन. माझ्या रिसेंट इंटरव्ह्यू मध्ये मला याच्यावरती विचारला होता क्वेश्चन, सेल्फ जॉईन काय असतो. आता सेल्फ जॉईन काय असतो, बरोबर, एका टेबलला त्याच टेबल सोबत जॉईन करायचं असेल तर आपण काय यूज करतो, सेल्फ जॉईन. म्हणजे कसं, ह्या टेबलला फॉर एक्झाम्पल, आता जर तुम्ही इथला डेटा सेट बघितला, बरोबर, आता एम्प्लॉय नंबर किती आहे, एम्प्लॉय नंबर 111 आहे, ज्याचा मॅनेजर कोण आहे, कोण आहे, जगन. 111 चा मॅनेजर कोण आहे, जगन. बरोबर. 222 चा मॅनेजर कोण आहे, सुधाचा मॅनेजर कोण आहे, जगन. 333 सुधाचा मॅनेजर कोण आहे, जगन. सुधाचा मॅनेजर कोण आहे, अच्छा, सुधाचा मॅनेजर, येस, जगन. हा बरोबर, जगन. आणि मग 333 मध्ये जगन आहे, जगनचा मॅनेजर कोण आहे, साकेत. जगनचा मॅनेजर आहे 111 म्हणजे साकेत. ओके, म्हणजे 111 चा मॅनेजर झाला तुमचा 444 जो की आहे मधू. मग ही सगळी माहिती कशामध्ये हिडन आहे, याच टेबलमध्ये. मग जर त्या केसमध्ये आपण काय करू शकतो, वी हॅव अ सेल्फ जॉईन.
सेल्फ जॉईन मध्ये काय होतं, हाच टेबल हा एक टेबल म्हणून ऍक्ट करतो आणि हाच टेबल दुसरा टेबल म्हणून ऍक्ट करतो. काय होतं, आपल्याला जर टेबल त्याच टेबलला जॉईन करायचं असेल तर वी हॅव सेल्फ जॉईन. ओके, म्हणजे जर डेटा सेट तुम्ही बघितला, ठीक आहे, तर त्याच्यामध्ये एम्प्लॉईचं मॅनेजर जो आहे तो एम्प्लॉई टेबलमध्येच आहे, बरोबर. जसं की एम्प्लॉई नंबर 111चा मॅनेजर आहे मधू. ओके, 222चा आहे जे पण असेल, 222चा मॅनेजर कोण आहे तो XYZ. त्या व्हॅल्यू जर आपल्याला आणायची असेल तर त्या केसमध्ये आपल्याकडे आहे सेल्फ जॉईन. आणि सेल्फ जॉईन कसं काय काम करतं, दोन्ही टेबल जे पण जॉईन करण्यासाठी 2 टेबल लागतात, तर हाच टेबल आपण यूज करतो. ठीक आहे, मला ही क्वेरी विचारली होती आत्ताच्या इंटरव्ह्यू मध्ये. ठीक आहे, ओके, तर आपण बघूया आता सेल्फ जॉईन. सॉरी, सेल्फ जॉईन काय आहे, जॉईनिंग अ टेबल itself is known as सेल्फ जॉईन. ओके, मग आता जर मला सेल्फ जॉईन परफॉर्म करायचं असेल, ओके, तर मी तो कसा करू शकतो. आता माझ्याकडे बघा EMP नंबर आहे, ई नेम आहे आणि जॉब आहे आणि त्याच्यानंतर काय आहे, मॅनेजर आहे आणि डिपार्टमेंट नंबर आहे. ठीक आहे, मग जर मी असं केलं, सिलेक्ट, ओके, आता मी घेतो EMP नंबर, ओके, नंतर घेतो मी ई नेम, ओके, नंतर घेतो मी जॉब, नंतर घेतो डिपार्टमेंट. बेसिकली हा तुमचा स्टारच्या ऐवजी ह्या व्हॅल्यूज घेतल्या मी. डिपार्टमेंट नंबर, ओके, फ्रॉम, ओके, EMP, ओके, पहिला टेबल EMP, त्याला मी एलियास देतो इव्हन, ओके, आणि दुसरा टेबल आहे आपला EMP, त्याला एलियास देतो मी E2. ठीक आहे, आणि काय देतो पुढे, कंडिशन स्पेसिफाय करतो, वेअर E1 चा कोणता आहे, EMP नंबर शुड बी इक्वल्स टू E2 चा आहे तुमचा कोणता नंबर आहे, मॅनेजर, E2 चा मॅनेजर. ओके, हा तुमचा येईल E1 टेबल मधून. ओके, E1 डॉट दिस तुमचा येईल E2 टेबल मधून डॉट दिस, हा येईल तुमचा E1 टेबल मधून आणि हा येईल तुमचा E2 टेबल. सी, ओके, मग काय केलं आपण, टेबल EMP लाच काय कन्सिडर केलं, E1, आणि दुसरा टेबल जो जॉईन साठी लागतो त्यालाच आपण एलियास देऊन काय घेतला, दुसरा टेबल, या दोघांमध्ये जॉईन परफॉर्म केली. दिस इज युअर सेल्फ जॉईन. लक्षात आलं. सेल्फ जॉईन मध्ये जर क्वेरी विचारली तर क्वेरी अशी टाकायची, तुम्हाला जर टेबलचे कॉलमचे नावं वेगळी दिली तर ते तुम्ही टाकू शकता. पण सेल्फ जॉईन मध्ये काय विचारतात बेसिकली, की सेल्फ जॉईन काय आहे. ठीक आहे, क्वेरी तर तुम्हाला ह्या लेवलला विचारणार नाही, तुम्हाला फक्त मे बी जे इनर जॉईन आहे, आउटर जॉईन आहे त्याच्यावरतीच विचारते. जे विचारणार पण काय, की ते जॉईन काय आहेत थोडक्यात. आणि तुम्हाला 2 टेबल देतील जसे की आपण घेतले होते काल, 1 1 1 2 3 नल, त्या टाईपमध्ये. मग त्या टाईपमध्ये तुम्हाला त्यांना सॉल्व्ह करून सांगायला लागेल की याच्यामध्ये हे लेफ्ट आउटर जॉईनचे हे प्रोडक्ट राईटचे हे आहे, इनरचे हे आहे आणि फुल आउटरचे हे आहे. ते सांगतात की 2 टेबल तुला देतोय मी, टेबल ए मध्ये आहे ह्या व्हॅल्यू, बी मध्ये आहे या व्हॅल्यू. मग मला यांचं तुम्ही काय सांगा, इनर जॉईन, फुल आउटर जॉईन, किंवा मग ते जे सांगतील ते, त्यांनी 2च मागितले तर 2च त्यांना आउटपुट काढून द्यायचं. ठीक आहे, अशा पद्धतीने आपले जॉईन कव्हर झालेले. आता आपण आणखीन एक गोष्ट बघूया जे की आहे प्रॅक्टिस. ओके, 2-3 टेबल्स परत घेऊया आपण. मला त्या केसमध्ये तुम्ही सांगा की याच्यामध्ये त्यांचा इनर जॉईन काय असेल, राईट आउटर काय असेल, लेफ्ट आउटर काय असेल आणि फुल आउटर काय असेल. कारण हे जर कळालं, दिस इज युअर बेसिक, हे कळालं तर तुम्हाला बाकी सगळं कळेल. ठीक आहे, आता टेबल 1 आहे माझा हा, आणि टेबल 2 आहे हा. याच्यामधल्या व्हॅल्यूज मी घेतो. टेबल 1
ठीक आहे. ह्याच्यामध्ये घेतो मी ए ए बी सी. ओके. आणि टेबल बी चे व्हॅल्यू काय आहे? ए ए सी डी. इथे नल नाही आहे. चल. इनर जॉईन काय असेल आता ह्या केसमध्ये? इनर जॉईन काय असणार या केसमध्ये? आहात का? सगळ्यांना आवाज येत आहे का? हो येस सर. ए ये 1 2 3 3 रेकॉर्ड्स. 5 रेकॉर्ड सर. 5 रेकॉर्ड आणि 1 नल. मला पहिलं रेकॉर्ड काय असेल? 1 ए नंतर हा एक दुसऱ्या ए सोबत. परत ए कॉमा ए. दुसरा आहे पहिला ए सोबत. परत एक कॉमा आहे. दुसरा आहे पहिला ए सोबत. परत एक कॉमा आहे. सी. परत एकदा आहे. आणि सी सी. मॅचिंग ए दोनदा आहे. सी राईट आउट मध्ये काय होणार? मॅचिंग रेकॉर्ड प्लस कॉमन आणि राईट टेबलचे रेकॉर्ड्स. राईट टेबलचे सगळे. हे राईट टेबलचे सगळे यायचे कोणता डी डी डीला मॅच आहे का? नल डी डी. नल डी. लेफ्ट आउट मध्ये काय होणार? सेम रेकॉर्ड्स आणि बी. त्याची व्हॅल्यूज आणि लेफ्टचे रेकॉर्ड्स. बी बी नल नल नल. बी नल बी नल नल नल. आणि हे बघा, आणखी लेफ्ट मध्ये नल व्हॅल्यू आहे. नल नल. ती नल आपण इकडे मॅच आहे का? नाही जरी इथे नल असलं तर आपण मॅच करतो का? नाही. कॉमन मध्ये त्याला फुल आउटर जॉईन मध्ये काय? दोन्ही रेकॉर्ड प्लस मॅचिंग रेकॉर्ड. सगळे मॅचिंग सगळे. ओके. बी नल 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 डी नल नल येईल. नल नल. जर मी टेबल आउटपुट चेंज हा सर चेंज होईल आउटपुट. होईल ना सर. आउटपुट काय केलं? लेफ्ट टेबलला राईट टेबल कन्सिडर केलं. लेफ्ट टेबल कन्सिडर काही कन्फ्युजन नसतात. विषय टेबल टू टेबल वन. मध्ये काही चेंज होईल का? नाही सेम रेकॉर्ड. इनर जॉईन बघा, आपण इथे टेबल पाहिजे मॅच आहे. हा एक मॅच आहे. या दुसरा मॅच आहे. परत यायला हा चार. हे छोटे छोटे टेबल क्रिएट करून बघा. टेबल 2 क्रिएट करा ज्याच्यामध्ये फक्त ह्याच व्हॅल्यू क्रिएट टेबल कमांड यूज करा. यूज करून नाही का?
एकच कॉलम घेतो त्यामध्ये ह्याच व्हॅल्यू टाकून बघा काय आउटपुट येतं ते जॉईन करून बघा. ठीक आहे असेल राईट आउटर जॉईन मध्ये काय होतं, राईट साईडच्या टेबलच्या सगळ्या व्हॅल्यू घेतो आणि लेफ्ट साईडच्या काय होतं मॅचिंग जसं की बी नल येईल, नल न देणार नल बी आणि नल नल येईल. नल नल बी. नाही सर, नल नल येणार हा येणार. नाही राईट आउटर जॉईन बघतो राईट साईड सगळे घ्यायचे मग एला ह्या एला ही याला मिक्स केलं दुसरी तिसरी आणि चौथी 4 झाल्या का बरोबर. ती 5 ठीक मग बी घेतला आपण पण बीला इकडे मॅच आहे का नाही बी नल बी आपण इथे पण इकडे त्या नलला मॅचिंग नाही नल लेफ्ट आउटर जॉईन मध्ये काय असणार मॅचिंग व्हॅल्यू सगळ्या. आणि काय आहे डी डी आणि नल. डी 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 नल. डी नल. लेफ्ट साईडला कोणता टेबल माझ्या नल आणि डी. डी नल येईल ना सर. हा टेबल 2 डी नल. डी नल कसे डी नल हा डी नल. डी नल डी नल. आणि फुल आउटर मध्ये काय होतं तुमच्या मॅचिंग व्हॅल्यू येतात ठीक आहे मॅचिंग व्हॅल्यू घेतो आणि काय होतं डी नल नल बी नल दर हे झाले तुमचे 2 टाईप. येस सर. दुसरा टाईप होता आपला इक्विव्हॅलेंट मध्ये आपण काय केलं इक्वल टू ऑपरेटर यूज केलं आणि वेअर यूज केलं. काही वेगळं आहे का त्याच्यामध्ये नॉन इक्वी मध्ये काय यूज केलं आपण ऑनच्या ऐवजी फक्त वेअर यूज केला आणि काय केलं आपण इक्वल टू च्या ऐवजी इक्वल टू सोडून सगळे ऑपरेटर यूज करू शकतो. ते झाले तुमचे नॉन इक्वी. ठीक आहे ग्रेटर दॅन लेस दॅन ग्रेटर दॅन इक्वल्स टू लेस दॅन इक्वल्स टू फक्त इक्वल टू येणार नाही. इक्वल टू आला का त्याचं नाव बदलतं तो होतो इक्वी जॉईन एवढा आहे. ठीक आहे त्यानंतर आपण बघितला क्रॉस जॉईन. क्रॉस जॉईनचं दुसरं नाव काय आहे कार्टेशियन. क्रॉस प्रोडक्ट कार्टेशियन प्रोडक्ट हे सगळे नावं एकच आहे. ते लिहिण्याची पद्धत कशी आहे 2 मेथड सांगितल्या सीधा क्रॉस जॉईन किंवा मग कॉमा द्यायचं. मध्ये नेम आपण सेपरेट करायचे. ठीक आहे हे झालं क्रॉस जॉईन. त्यानंतर आपण कोणता जॉईन बघितला नॅचरल. आपण हे कॉलम स्पेसिफाय बाय डिफॉल्ट नॅचरल जॉईन मॅनेजर आहे हे बघायचं असेल तर आपण काय करतो बेसिकली हेच यूज करतो सेल्फ जॉईन यूज करतो. ठीक आहे आज आपण थांबू. आपले जॉईन्स कव्हर झालेले. उद्या आपण काय बघू ग्रुप बाय आणि हॅव्हिंग. ग्रुप बाय कसं यूज करता हॅव्हिंग कसं यूज करतात बरोबर. ग्रुप बाय आणि हॅव्हिंग काय असतं बेसिकली ज्यावेळेस आपण सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई वेअर ठीक आहे वेअर कंडिशन यूज करतो वेअर एम्प्लॉईड इज इक्वल्स टू 5 6 7 ओके तर आपण त्या केसमध्ये वेअर यूज करतो. पण ज्यावेळेस आपण ग्रुप बाय हा वर्ड यूज करतो त्यावेळेस आपल्याला काय यूज करायला लागतं हॅव्हिंग यूज करायला लागतं. मला रिसेंट इंटरव्ह्यू मध्ये विचारलेला प्रश्न व्हॉट इज डिफरन्स बिटवीन वेअर आणि हॅव्हिंग. माझा कालच इंटरव्ह्यू होता क्लायंटसाठी. त्या क्लायंटनी मला हा प्रश्न विचारला होता. ठीक आहे व्हॉट इज अ डिफरन्स बिटवीन वेअर अँड हॅव्हिंग.
म्हटलं माझं उत्तर हे होतं की ज्यावेळेस आपण ग्रुप बाय यूज करतो त्यावेळेस आपण हॅव्हिंग यूज करतो आणि बाकीच्या केसेस रिमेनिंग केसेसमध्ये आपण वेअर यूज करतो. वेअर आणि मला हॅव्हिंगचा डिफरन्स विचारला होता. मला अजून विचारलं होतं मॅक्स आणि ग्रेटेस्टचा डिफरन्स विचारलं होतं. मग मॅक्स हे काय सिंगल ग्रुप मग ते जर एखाद्या कॉलम वरती मी अप्लाय केलं डिपार्टमेंट नंबर वरती मॅक्स अप्लाय केलं मला आउटपुटला काय येईल? सिंगल व्हॅल्यू. सिंगल व्हॅल्यू, सिंगल मोठी व्हॅल्यू. पण जर मी ग्रेटेस्ट यूज केलं आणि मी नंबर ऑफ आर्ग्युमेंट 3 ठेवलं, दुसरा नंबर ठेवला मॅनेजमेंट आणि डिपार्टमेंट हे 3 कॉलम ठेवले, मला ग्रेटेस्ट मध्ये काय ना 311 425 10 आहे तिघांना कम्पेअर केलं मला आउटपुटला काय येईल? तिघांमध्ये सगळ्यात मोठी व्हॅल्यू 425. मग मला काय झालं प्रत्येक रो साठी युनिक आउटपुट घेतलं. आठवतं का सिंगल फंक्शन हा सिंगल रो फंक्शन आहे. त्याला हे पण सांगितलं मध्ये पण काम करतो स्ट्रिंग मध्ये पण काम करतो. जर मी तुम्हाला इथे शिकवायला तुम्हाला हे उत्तर द्यायला थोडं अवघड जातं कारण माझे फायदे मला विचारलं फॉरेस्ट काय ते पण फर्स्ट नॉट नल म्हणजे हे पण त्याला सांगितलं की ते सिंगल ठीक आहे. त्यांनी काय होतं आपलं वजन वाढतं. त्याला वाटतं त्याला खूप माहिती नाही का सिंगल रो फंक्शन आहे. सिंगल रो फंक्शन काय होतं बेसिकली एका रो साठी एक युनिक आउटपुट जनरेट चालतं आणि दोघांना त्यांनी मला अजून रँक आणि टेन्थ रँक आपलं झालेलं नाही सर. नाही ते होईल रँक आणि टेन्थ रँक ग्रुप बाय हॅव्हिंग झालं का आपण नाही ग्रुप बाय आणि हॅव्हिंग झाल्यानंतर घेऊ ग्रुप बाय आणि हॅव्हिंग द्या किंवा परवा ठीक आहे.